अध्यक्ष महाराज, मी ज्या भागातून येतो तो आमचा जिल्हा मोसंबीचा जिल्हा आहे आणि मोसंबी ही फार काही जिल्ह्यामध्ये राज्यातल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये येते अशातला भाग नाही. मोसंबीला अजून आम्ही फार काही प्रतिष्ठा मिळवून देऊ शकलो नाही. जसं नागपूरची संस्कृती संपूर्ण जगामध्ये गेली, परंतु आमचे मराठवाड्याच्या मोसंबी, जालना, संभाजीनगर या भागातली मोसंबी राज्याच्या किंवा देशाच्या पटलावरती या ठिकाणी जाऊ शकला नाही. अध्यक्ष महाराज, माझी विनंती की या देशातल्या जे लखनौ असेल, दिल्ली असेल, कलकत्ता असेल, या ठिकाणी आपल्या कृषी विभागाने काही गाळे त्या ठिकाणी घेतले पाहिजेत, काही तिथं गोडाऊन्स घेतले पाहिजेत. आपल्या भागातला शेतकरी तिथं मोसंबी घेऊन जाणार असेल, सीताफळ घेऊन जाणार असेल किंवा तत्सम डाळिंब घेऊन जाणार असेल, तर त्या मार्केटमध्ये आता आपण ओपन मार्केट केलं अध्यक्ष महोदय, तर जाऊन दे ना. आपल्या परराज्यामध्ये आपल्या विभागाने, महाराष्ट्र सरकारने, कृषी विभागाने किंवा पणन मंडळाने त्या भागामध्ये, त्या राज्यामध्ये दिल्लीपासून तर कलकत्त्यापर्यंत त्या ठिकाणी मोठे शेड बांधून आपले जे शेतकरी तिथं जातील स्वतःहून, त्या शेतकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा प्रकारची मागणी मी आपल्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी करतो. आणि मला खात्री आहे अध्यक्ष महाराज की फक्त राज्यात, देशभरातच नाही, परंतु आता आपला शेतकरी हा दुबईपर्यंत चाललेला आहे आणि दुबईतून संपूर्ण देशभरामध्ये आता फळ चाललेलं आहे. माझी तर मागणी आहे सरकारला की दुबईमध्ये सुद्धा आपल्या कृषी विभागाने एक चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी एक गोडाऊन किंवा तिथं कोल्ड स्टोरेज, जो आपल्या भागातला माल त्या ठिकाणी जाईल, त्या भागाला चांगलं मार्केट मिळण्यासाठी आपला एक प्रतिनिधी कायमस्वरूपी दुबईमध्ये त्या ठिकाणी ठेवला तर निश्चितपणे आपल्या देशातल्या आणि राज्यातल्या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणाने दिलासा त्या ठिकाणी मिळू शकतो. ही अत्यंत आग्रही मागणी अध्यक्ष महाराज माझी राहील की त्या शेतकऱ्यांना, आपल्या राज्यातल्या शेतकऱ्याला दुबई असेल किंवा दिल्ली असेल किंवा लखनौ असेल किंवा कलकत्ता असेल, या सर्व ठिकाणी आपण त्या ठिकाणी गोडाऊन्स आणि कोल्ड स्टोरेज उपलब्ध करून दिले अध्यक्ष महाराज, तर त्या ठिकाणी निश्चितपणे फार मोठा फायदा त्या ठिकाणी होऊ शकेल. अध्यक्ष महाराज, आपण सर्व क्षेत्रामध्ये बघतो कृषी गुन्हे शाखा, सर्व क्षेत्रामध्ये शाखा होऊ लागल्या, तर कृषीमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचा शिरकाव केला. त्यामध्ये कृषी गुन्हे शाखा स्थापन करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा हालचाली या ठिकाणी केल्या पाहिजे.